एव्हरीवन, मी विद्या म्हात्रे. माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. चला, आज पहिल्यांदा म्हणजे आपल्या आगरी कोळी समाजाचा आज महोत्सव आहे. आगरी महोत्सव म्हणजे 21वं वर्ष आहे आगरी महोत्सवाला. आणि सगळ्यांनी आवर्जून जा. 12 डिसेंबर ते 19 डिसेंबरपर्यंत आगरी महोत्सव आहे. त्याच्यात बघा आगरी संस्कृतीचं, आपल्या आगरी संस्कृतीचं प्रदर्शन आहे. तसंच आपल्या आगरी कोळींचं जे सुकी मच्छी लागते ती आहे, ती घेऊ शकता. त्यांचे स्टॉल आहेत. तसेच आपले खाण्यापिण्याचे जे मटण, मच्छी, चिकन, नॉनव्हेज, सर्व नॉनव्हेज व्हेज सर्व आगरी कोळी पद्धतीचं जेवढं जेवण असतं तेवढं आहे. भाकरी आहे. सो बघा. आणि लहान लहान मुलांसाठी छान छान असे आकाशपाळणे, तसेच देखावे, प्रदर्शन, तसेच सांस्कृतिक कार्यक्रमसुद्धा असतात. सो बघा, तुम्ही भेट द्या. आणि आपल्या आगरी महोत्सवला म्हणजे पेंढारकर कॉलेज जवळच आहे. सावळाराम संत सावळाराम महाराज संकुलमध्ये आहे. बघा, आम्ही आगरी महोत्सवला चालले आहे आणि माझ्यासोबत आहे साधना. आणि आगरी युथ फॉरमवाल्यांनी मला पास दिलेले आहे. इथं असं तिकिटाचा दर 30 रुपये आहे. आणि मला पास दिल्याबद्दल आणि इन्व्हिटेशन केल्याबद्दल खूप खूप थँक्यू त्यांना. आणि सरचिटणीस माझ्या मामाचं आहेत. सो चला, आणि आम्ही ऑटोमधून चाललेलो आहोत. मी आता दाखवते थोड्याच टाइम आपला आगरी कोळ्यांचा आगरी महोत्सव कसा येतो. महोत्सवमध्ये आलेलो आहोत. मी आणि साधना आहे. साधनाने मोबाईल पकडलेला आहे आणि ब्लॉगिंग करते. आणि मग इकडे आकाशवाणी आहे, राईट्स आहेत, मी दाखवणार आहे. चला, आता फोटो सेशन करते आणि ब्लॉगची सुरुवात करते. रील्स जमलं तर बनवते. सो चला, ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. गेटच्या इथे एंट्री केल्यावर प्रथमतः गणपतीची मूर्ती आहे आणि त्यांचं दर्शन या महोत्सव येतं ना. आणि मी आता फोटो सेशन करते. बघा, मस्त अशी मूर्ती आहे, छान वाटते. आता स्टॉल बघणार आहोत, नंतर सांस्कृतिक कार्यक्रम बघणार आहोत, नंतर एन्जॉय करणार आहोत आगरी महोत्सव. आता आपण थांबा, मी जरा सदनाचा फोटो काढते. आणि मग बघा, सुंदर असा आगरी महोत्सव आहे. आणि इकडे बघा, इकडे फोटो सेशन करते सगळे लोक. गर्दी नाही आहे, गर्दी आता होण्याची सुरुवात झालेली आहे. ब्लॉगिंगला सुरुवात करत आहोत, एंट्री केलेली आहे. चला, काय बघूया. इथे बघा, श्री मुंबादेवी मंदिर दाखवलं आहे, तुम्ही बघू शकता. मस्त असं आहे. आणि देवींचं मंदिर बघा, मुंबादेवी. शिवनेरी किल्ल्याची माहिती दिलेली आहे आणि शिवनेरी किल्ला दाखवलेला आहे महोत्सवमध्ये, बघू शकता. नंतर रायगड किल्ला दाखवलेला आहे. तुम्ही किल्ल्यांचं पहिले देखावे घ्या. नंतर सुवर्णदुर्ग हे किल्ल्यांची माहिती दिलेली आहे. आणि बघूया आपण पुढे आपले महाराष्ट्राच्या आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती बघा, मस्त आहे. आणि कमेंटमध्ये छत्रपती शिवाजी महाराज की जय लिहायला विसरू नका. किल्ल्यांची मस्त माहिती दिली आहे. खंडारी किल्ला अलिबागचा समुद्रात आहे तो. बघा, प्रतापगड बघू शकता. मस्त मस्त असे देखावे आहेत, तुम्ही बघू शकता. आणि नंतर आहे सायलेट किल्ला. आणि इकडे स्टॉलसुद्धा आहेत, तुम्ही ते दाखवण्याचे सुरू. कुर्ती साड्यांचे सुद्धा स्टॉल आहेत, बघू शकता. आणि ज्वेलर्स पण आहे. आपल्या राजघराणा गोल्ड फार्मिंग ज्वेलर्ससुद्धा आहेत, बघू शकता तुम्ही. आगरी महोत्सवला या आणि खरेदी करा सोनं. आता लग्न सराई तर चालूच आहे. आणि ते बघा, वेगळ्या प्रकारचे बिस्किट आहेत, टेस्ट करायला घे या. मी येते नंतर. थँक्यू व्हिडिओ काढून दिल्याबद्दल. बघूया, वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल आहेत. इथे घरगुती वस्तूंचे सुद्धा स्टॉल आहेत. या किचन, इथे छान छान किचन आहेत. आपण बघूया किचन किती किती रुपयाला आहे, मी दाखवते. मध्ये आपण किचन बघूया. बघा, इथे वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल आहेत, आपण बघू शकता. आणि मी पण शॉपिंग करणार आहे, पण थोड्या वेळानंतर बघूया. आता कानातले वगैरे मी बघणार आहे, शॉपिंग करणार आहे. बघा, इथेच इथपासून गर्दी आहे. अगदी मी गेलेली कानातले बघायला, पण जमलं नाही. इकडे बघूया. चला, इकडे पण गर्दी आहे, पण बघूया. इथे
नेकलेस 250 कोणतेही कानातले घेतले तर 50 रुपयाला. मी व्हाईट कलरचे कानातले घेतले. नथ पण मस्त मस्त आहेत. मी कानातले घेते. मसाले आहेत वेगवेगळ्या प्रकारचे आणि मी कानातले घेतलेले आहेत. पहिली शॉपिंग तर झालेलीच आहे आणि ते घेतलेले आहेत मी 20-20 रुपये पॉकेट. तुम्ही पण घ्या. मी ब्लॉग काढते चालेल ना. बघा या आणि या स्टॉलमधून घ्या. अजून द्या ना अजून पाहिजे. हे बघा श्रीदेवी ज्वेलर्स सुद्धा आहे. गळ्यातले आहे. आपण चला खरेदी करूया. मला तर शॉपिंग खूपच आवडते. चला तर बघूया. मंगळसूत्र आहेत अमेरिकन ज्वेलर्सचे. बघा कंठे आहेत. कंठे मस्त मस्त आहेत. बघूया कितीला आहेत कंठ्या. कंठे आहेत मस्त. बघूया आता मला काय खरेदी करते. आपण कानाचे घेतले सगळे अमेरिकन गोल्डचे आहेत. गेल्या वर्षी पण मी घेतलेले या स्टॉलमधून. आता पण बघा छान छान कानातले आहेत. बघा वेगवेगळ्या प्रकारचे लोणचे जे स्टॉल आहेत त्याच्यात सर्व प्रकारचे लोणचे आहेत. आता मी तर खात नाही म्हणून मी घेतले नाही. बघू शकता तुम्ही खरेदी करा. वेगवेगळ्या प्रकारच्या चादरी आहेत, बेडशीट आहेत. बघू शकता आगरी महोत्सवमध्ये PJ ज्वेलर्ससुद्धा आहेत. या आणि सोने खरेदी करा. मस्त मस्त अशा डिझाईनी आहेत. PG ज्वेलर्स आहे. परत श्रीदेवी ज्वेलर्समध्ये तर दागिने खूपच छान आहेत. तुम्ही जा आणि सोने खरेदी करा. ज्यांचे लग्न जमले त्यांनी जा. मस्तपैकी ते ज्वेलर्स आहेत. या आणि सोने खरेदी करा. स्टॉलला आधी परमिशन घ्यावी लागते. ठिकठिकाणी खानदेशी नमकीन, गव्हाचे बिस्किट कसे आहेत. स्टॉल आता पटापट चालू करतो. बघू शकता आगरी महोत्सव आता रात्र झालेलीच आहे. वेगवेगळ्या प्रकारची बघूया आपण. होममेड परफ्यूम आहे. या मुलीनी म्हणजे हे स्टॉल लावलेले आहे. बघा 120पासून सुरुवात आहे आणि मी टेस्ट बघितलेले छान आहे. आणि मी एक 120चा घेतलेला आहे आणि 120पासून ते 900पर्यंत आहेत. म्हणजे 1000पर्यंत आहेत. तुम्ही घेऊ शकता. मस्त आहे. मी तर घेतलेलं आहे टेस्टिंगसाठी. आणि बघा गिफ्टिंग पॅक पण आहेत. साडी बघा खुशीने या स्टॉलवरून, खुशी बोलते साधनाने या स्टॉलवरून कडा घेतली आहे. दाखवा 50-50 रुपये. मस्त असं कडा आहे आणि मला काही आवडलं नाही पण मी शॉपिंग केलेली आहे. फ्रीमध्ये चहा पावडर देतात. कशी आहे चहा पावडर सांगा जरा. 1 किलोचं हे तुम्हाला अर्धा किलोचं पाऊच आहे. हे तुम्हाला पाऊच भेटणार आहे 310चं आहे. 275ला भेटणार. ही आपली गणेशची प्रीमियमची चहा आहे आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला टेस्ट वगैरे आणि जी क्वालिटी एक नंबर बेस्ट आहे. कलर पण चांगला येतो. गोल्डन कलर येतो. चहामध्ये स्वीटनेस आहे. ही आपली प्रीमियम टी आहे. प्युअर आसामची CTC आसामची चहा आहे. हो ही आपल्याला सगळ्या स्टोअरमध्ये अवेलेबल आहे. डीमार्टला आणि छोटे मोठे किराणा स्टोअरमध्ये पूर्ण स्टोअरमध्ये अवेलेबल आहे. भेटणार तुम्हाला. ओके थँक्यू. चला सगळे स्टॉल झालेले आहेत. आमच्या गाववालींचं स्टॉल पण दाखवते. बघू शकता सर्व गर्दीच आहे. पण आपण या स्टॉलवर आम्ही आमच्या गाववाल्यांचे म्हणजे आपल्या आगरी लोकांचा ब्लॉग काढल्याशिवाय राहणार नाही. सो चला ब्लॉगमध्ये कंटिन्यू. माननीय श्री दिनेश कुलकर्णी सन्माननीय श्री अभिनव गोयल साहेब यांच्या हस्ते आपण आले रायगडच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात बघूया. चला मला पर्स घ्यायचे आहेत, पाऊच घ्यायचे आहेत. टॉयशमध्ये आपण या शॉपला भेट देऊया आणि घेऊया. मला छोटीशी अशी पर्स पाहिजे. सो बघा तुम्ही ब्लॉगमध्ये. आणि मी घेतलेली आहे 2 पर्स, 1 पाऊच घेतलेला आहे. मध्ये साडी सेल आहे, कुर्ती आहे, साड्या पण आहेत बघा इथे. शॉर्ट 500 में 2
लेगिंग्स 799 में 3 और अगर कॉर्सेट्स वगैरह चाहिए वो भी। बघा इकडे आगरी महोत्सवला या आणि खरेदी करा. लेगिन्स घेतलेले आहे या आणि आगरी महोत्सव कुर्ती आहे. आपला आगरी कोल्यांना जे आवडतं सुकी मासळी बाजारामध्ये आपण आलेलो आहोत आणि मला शॉपिंग करायची आहे सुकी मच्छी. सो चला तुम्ही पण या आगरी महोत्सवमध्ये आणि सुकी मच्छी खरेदी करा आणि आनंद घ्या आगरी महोत्सवाचा. आगरी मच्छी बघा, आगरी लोकांचे स्टॉल बघा, सुकी मच्छीचे स्टॉल. चला आपण मच्छी घेऊया यांच्याकडून. बघा स्टॉल 4-5 स्टॉल आहेत या आणि मासळी खरेदी करा. बघा ही मावशी मच्छी पाटी वगैरे. कशी पाटी? 400. अजून मच्छी घेतलेली आहे आणि मला स्वस्त मच्छी दिलेली आहे. या मावशीकडून मच्छी घ्या. मावशी कितीला दिली तुम्ही सांगा मला? सुकटीच्या 400. थँक्यू. तुमच्या नेहमी मला कमी करत असतात त्या. जाऊ दे. हा आणि माझे सबस्क्रायबर आले कमी करणार ना? सबस्क्रायबर आले कमी करणार बोल. आणि मी घेते हे घेते वाकटे. आता वाकट्याचा भाव बोलता मी. थांबा मी भाव करते. सुद्धा हे आगरी महोत्सवमध्ये प्रोग्राम सुद्धा चाललेले आहेत, मी दाखवणार आहे. आणि हे आपण सेलमध्ये गेले 100 रुपये सेल लागलेला आहे. चला आपण बघूया. नेकलेस, बांगड्या प्रकारचे स्टॉल आहेत. मोठे मोठे पापड सुद्धा आहेत, भेळ सुद्धा आहे, ओळी सर्व स्टॉल आहे. पण त्याआधी आपण जाणार आहोत ज्यूसचे स्टॉल आहेत. आगरी पोळी पद्धतीचं जेवण सुद्धा दाखवणार आहे. चला आधी आपण जाऊया मनोरंजन पार्ककडे जाऊया. म्हणजे आपण पाण्यात वगैरे बघायचं ते सर्व आहे, नंतर खाऊया. आधी आपण 10 रुपयाला सेल आहे. 10 रुपयाला सेल आहे, मस्त आहे. चला बघूया आपण. मस्त असं कानातले आहेत. 50ला हे 2 बनाना केक घेतलेले आहेत, मस्त आहेत. सगळे या आणि यांच्या स्टॉलला बघा बाजूला मस्त मस्त म्हणजे हे ट्रिप आहेत मी तुम्हाला दाखवते. मस्त आहेत, डायमंड्स आहेत आणि रिजनेबल प्राईस आहेत. मस्त आहेत. 50 अजून दाखवा ना बनाना साठी प्राईस साईज गाडी आहे बघू शकता तुम्ही. 50 आय थिंक 50 रुपये आणि 100 रुपये हे आहे. तुम्ही बघू शकता. या आगरी महोत्सवला खूप राईड्स आहेत लहान मुलांसाठी आणि मोठ्या मुलांसाठी पण आहे, म्हणजे आपल्यासाठी आहे. चला आपण गेम पण खेळूया. मुलांचा आकाश चला आधी आपण खेळतो की नाही मला नाही माहिती, पण आपण एक एन्जॉय म्हणून आपण गेम खेळतोय. 100ला 3 बॉल. चला टाकूया आपण आणि साधना पण एक बॉल खेळेल कारण माझा नेम लागतोय की नाही हे सांगू शकत नाही. चाल कर नाही तूच कर. आता बघू एवढे बक्षीस आहेत. चालू आहे का व्हिडिओ? बघूया आता बक्षीस आहेत. नंबर किती लागतात दोन वर नाही का? नाही थांब अजून 6 आहेत. 7 नंबर बोला. इनामी नाम आहे बोला. 5 12 कितना करणे काय? पुन्हा कर. पूर्ण याच्यात नंबर आहे ना. 15ला बक्षीस आहे. मस्त आहे.
सन्ना ए सन्ना तशीच राह सन्ना ए माझ्याकडे बघ. आम्ही आता इथे आहे राईड्स मध्ये आलेलो. बघू कशी म्हणजे त्याच्यात बसायचं बघा. आकाश पाळणा पण आहे. हा इकडे मुलांसाठी हे आहे मस्त पाण्यात खेळताना बघू शकता आगरी महोत्सवचं हे. आणि इकडे बघा बलून. मला भीती वाटते म्हणून मी राईड्समध्ये नाही बसत आहे. पण मी छोट्या मोठी माणसं मुली बसलेले आहेत तर मी पण बसते आणि नंतर डायनोसॉरवर बसते. बघा मी आणि साधना बसलेली आहे रेल्वे गाडीत. चला आता आपण एन्जॉय करूया आगरी महोत्सवची रेलगाडी. कधीतरी छोटं पण झालंच पाहिजे आणि आपण एन्जॉय करूया. खूप सामान घेतलेलं आहे. एन्जॉय करूया. थोडंफार सांस्कृतिक कार्यक्रम पण दाखवते मी तुम्हाला. आणि आगरी जेवण आगरी पद्धतीचं जेवण पण पण मी जेवणार नाही. माझं मार्गशीर्ष आहे. व्हेजच खायला लागेल नाश्ता मंचुरियन वगैरे. सो चला बघा आणि ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. आणि बघा आगरी महोत्सवचा हा पार्ट 2. बघा आगरी महोत्सवमध्ये आगरी कोळी पद्धतीच्या जेवणाचा स्वाद घ्या तुम्ही. मला मार्गशीर्ष असल्या कारणामुळे मी घेऊ शकत नाही. सो तुम्ही येऊन एन्जॉय करा आगरी महोत्सवमध्ये. बघू शकता दादूस आगरी खानावळ. बघा मस्त असे हे डिश आहेत. आगरी कोळी पद्धतीची भाकरी आहे. नॉनव्हेज आहे. बघा या आणि स्वाद घ्या. चिपळूणची स्वाद सुद्धा आहे. इथे बघू शकता ट्राय करा. मस्त आहे. मोमोज पण आहेत. मला व्हेज आहेत की नाही बघूया आपण. व्हेज आहेत का. मोमोज आहेत. पॅटे आहेत. लॉलीपॉप आहेत. यशराजमध्ये इथे या पद्धतीचं जेवण आहे. सांग प्राईस सांग. चिकन थाळी मटन थाळी 350. 350 थाळी 350. हां 250 आहे. कोंबडी वडी सोबत घेतली तर 300. 300 ओके. 250 70 150. हे चारी 150 मध्ये हे 200 रुपये. हे 250 आहे. मटन आहे 300. डाळमुंडी 300. वजडी 300. 300. 250. 300. हे 250. 200 रुपये. ओके ओके. हे बघा त्यांनी प्राईस सांगितलेली आहे. तर यशराज आगरी खानावळमध्ये नक्की या आणि मामीच्या स्टॉलला नक्की स्वाद घ्या आगरी जेवण. पिझ्झा मोमोज आहेत. कढई मोमोज आहेत. अफगाणी कॉकटेल अचारी क्रिस्पी आणि ड्राय चिली मोमोज. मोर दॅन 60 व्हेरायटीज आहेत. ओके थँक्यू. बघा मी व्हेज मोमोज आणि पॅटी घेतलेली आहे आणि आम्ही एन्जॉय करणार आहोत. साधना आणि मी खाणार आहोत. बघा पॅटी पण मस्त लागली. बघा साधना मोमोज खाते. मी पण मोमोज खाते. मोमोज आणि आम्ही बघा इकडे सगळे वेगवेगळे स्टॉल लागलेले. खूप गर्दी झाली. आता मी सांस्कृतिक कार्यक्रम तुम्हाला दाखवत आहे. माझ्यासोबत आहे. आम्ही आपल्या आगरी पदार्थ खाल्ले नाही आहेत. मी शॉपिंग तर खूप केली आणि त्यामुळे मला वेळ झाला. चला आपण सांस्कृतिक कार्यक्रम बघूया आणि जरा एवढ्या घटना होत्या. मग आता सिनेमा आपल्याला 3 तासात 2.5 तासात बांधायचं आहे. तर त्या बांधत असताना आपण आता सगळ्या विषयांवर नको बोलायला. पण सुरुवात जी आहे कुठल्या माणसाच्या आयुष्याची जी सुरुवात असते करिअरची सुरुवात असते ती तो माणूस कशा पद्धतीने हँडल करतो कशा पद्धतीने निर्णय घेतो ह्या सगळ्या गोष्टी अत्यंत भारावून टाकणाऱ्या असतात. आणि दीपा पाटील साहेबांच्या आयुष्यात तर त्या अत्यंत भारावून टाकणाऱ्या. मी तुम्हाला उदाहरण म्हणून सांगेन. सन 1955 साल होतं. त्यावेळेस संयुक्त महाराष्ट्राचं आंदोलन जे अत्यंत जोरात सुरू होतं. आणि हे सुरू असताना दीपा पाटील साहेबांचं जर आपण कौटुंबिक आयुष्य बघितलं तर त्यांचं लग्न होऊन 2-3 वर्ष झाली होती. पदरामध्ये एक मुलगी एक मूल अशी सगळी कौटुंबिक व्यवस्था असताना
दिबा पाटील साहेब त्यावेळेस जिल्हा लोकल बोर्डाला सदस्य होते. जिल्हा लोकल बोर्ड म्हणजे आत्ताच आपण झेडपी समजतो ते. आणि अशा वेळेस वकील असणारा माणूस, म्हणजे मला आठवतं की माझा आजोबा जर असेल त्यावेळेस तर तो कुठेतरी शेताभाताची कामं करत असेल किंवा मुठ्या आणि मुऱ्या पकडत असेल. अशा वेळेस दिबा पाटील साहेब वकील होते. आणि मग करिअरचं काय करायचं याची त्यांना चिंता नव्हती खरं तर. पण अशा वेळेस त्यांनी निर्णय घेतला की या समाजासाठी काम करायचं आहे. आणि या समाजासाठी काम करताना त्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत उडी घेतली. पनवेलचे हुतात्मा गुरुजी जे होते त्यावेळेस, हिरवे गुरुजी जे होते ते हुतात्मा झाले होते. आणि हुतात्मा झाल्यानंतर मग पडली. करता करता दिबा पाटील साहेबांना त्याचा त्रास व्हायला लागला. इतका त्रास झाला की ते आजारी पडायला लागले, ताप यायला लागला. आणि एके दिवशी त्यांना तो ताप जास्त झाला. तो ताप जास्त झाल्यानंतर मग डॉक्टरांना दाखवलं. डॉक्टरांनी काही निदान झालं आणि डॉक्टरांनी खूप हलक्या पद्धतीने घेतली की ठीक आहे नेहमीसारखा ताप असेल, पण तसं काही नव्हतं. आणि एक दिवस जास्तच आजारी पडल्यानंतर जेव्हा त्या आजाराचं निदान झालं, तो आजार म्हणजे फ्लोरोसिसचा आजार होता. फ्लोरोसिसवर त्यांना श्वास घ्यायला त्रास होत होता. आणि डॉक्टरांनी काय केलं असेल, आपलं जे इंजेक्शन असतं ते छातीमध्ये खुपसलं आणि पाणी काढलं. असं जवळजवळ 1.25 लिटर पाणी दिबा पाटील साहेबांच्या छातीतून बाहेर काढलं. वयाच्या किती वर्षी? हे वयाच्या 31व्या वर्षी, 30-31व्या वर्षी ही परिस्थिती होती. आणि मग डॉक्टरांनी आराम करायला सांगितला. आणि डॉक्टरांनी एक गोष्ट मात्र त्यांना बजावून सांगितली होती, त्यांच्या फॅमिलीला ही गोष्ट सांगितली होती की आता दिबा पाटील साहेबांचं उजवं फुफ्फुस जे आहे ते उजवं फुफ्फुस निकामी झालेलं आहे. आता त्यांना एका फुफ्फुसावर जगायचं आहे. आणि त्याच्यामुळे भविष्यामध्ये त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांना दगदग जी आहे ती झेपणार नाही आहे, ते त्यांना करता येणार नाही. त्याच्यामुळे श्रीदेवी ज्वेलर्समध्ये या आणि सोनं घेऊन जा. आणि इथे लिहिलेलं आहे आम्हाला फॉलो करा आणि त्वरित फोटो फ्रेम मिळवा. आणि मी सुद्धा फोटो काढणार आहे. चला आपण बघूया आपले आगरी समाजाचे जे दागिने लागतात ते करा, मंथन करा. आणि इथे मॉडेल सुद्धा आहेत, मी तुम्हाला दाखवते मॉडेल. बघा आगरी महोत्सवमध्ये श्रीदेवी ज्वेलर्स हे शॉप ओपन केलेलं आहे. आणि तुम्ही जा आणि आगरी कोळ्यांचं आपलं लग्नसराई तर चालू आहे, गंटन करा, हार करा, सगळी ज्वेलरी करा. आणि बघा त्यांनी मला खूप असं छान फोटो फ्रेम माझी गिफ्ट दिल्याबद्दल त्यांना खूप खूप थँक्यू. आणि श्रीदेवी ज्वेलर्सच्या शाखा 3 आहेत, भिवंडी, डोंबिवली आणि ठाणे. तुम्ही नक्कीच जा. आणि डोंबिवली ईस्टला सुद्धा सर्वे शॉल जवळ आहे. बघा मला दीपक काकूनी गिफ्ट आणलेलं आहे. आणि पहिलं गिफ्ट काय आणलं बघूया. 2 गिफ्ट दिलेले आहे. पहिलं गिफ्ट आहे पडतात महाबळेश्वरला काकू गेलेली, तिकडनं मला रुमाला आणलेली आहेत. बघा रुमाला मस्त आहेत, ही मला आवडली. काकूला खूप खूप थँक्यू. तसं पण काकूचं गिफ्ट मी घालत असते. बघा अजून एक गिफ्ट दिलेलं आहे काकूनी आणि मी यूज करणार आहे. 1 पीस दिलेला आहे काकूनी. काकूला खूप खूप थँक्यू. बघा मस्त 1 पीस आहे. फोटो अखिल आगरी महोत्सव कसं वाटला तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि हा ब्लॉग वाटला स्वीकिता मात्र चॅनल लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. चॅनलवर जो कोणी नवीन असेल त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. थँक्यू.